अडसूळ साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी साहेबांनी आपला अमूल्य वेळ दिलाय, कारण ही अशी मानाची स्पर्धा आहे. धर्मवीर चषक कुणालजी सरमळकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या घडीची एकमेव अशी स्पर्धा मॅन ऑफ द सिरीजसाठी मोटरसायकल दिली जाते आणि ही स्पर्धा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. आणि टॉस केला जातो यानंतरच्या मॅचचा. राजमुद्रा विक्रोलियन्स आणि हमराज मृत्युंजय पुणे म्हणजे पुण्याचा संघ या ठिकाणी आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुंबईच्या विक्रोळीचा संघ आहे. आनंदरावजी अडसूळ साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. निर्णय कळवायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण चांदीचं नाणं प्रत्येक संघाला या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. यस, तर परफॉर्मर ऑफ द मॅच विनंती असेल राहुल चौधरी आणि सुमित आवटे आपण यायचे. आपला सत्कार केला जातोय, आपला सन्मान केला जातोय आणि हां तर सुमित आवटे आणि राहुल चौधरी लगेच या. खास या क्रीडा स्पर्धेसाठी आनंदरावजी अडसूळ साहेब. सुमित आवटे, हा या सुमित आवटे. कांजूरमार्गचा बुमरा काय बॉलिंग केली आहे या ठिकाणी आणि परफॉर्मर ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय. धर्मवीर चषकामध्ये एक भव्य दिव्य स्पर्धा सरमळकर साहेबांच्या माध्यमातून आणि फोर्स प्रोलिंगचं हे टी शर्ट या ठिकाणी दिलं जात आहे. राहुल चौधरी आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू ज्याने जबरदस्त बॅटिंग केली आणि त्यांना मात्र या ठिकाणी प्रत्येक मॅचला चांगली कामगिरी, मग तो जिंकणाऱ्या संघातील आणि हारणाऱ्या संघातील देखील त्या दोघांनाही पारितोषिक आहे. आणि या ठिकाणी मयूर स्पोर्ट्सचा एक ब्रँडेड टी शर्ट दिलं जाते. राहुल चौधरी यांना मात्र या ठिकाणी हा पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते आनंदरावजी अडसूळ साहेब यांच्या शुभ हस्ते दिला जाते. आणि मॅन ऑफ द मॅच गिरीश कोचरेकर याच मैदानात मालिकावीराचा पुरस्कार ज्यांनी मिळवलाय. आज पुन्हा एकदा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विक्रोलियनसाठी आपल्या गोलंदाजच्या जोरावर दादर परिसरातील खेळाडू आहे गिरीश कोचरेकर. स्पोर्ट फ्लेक्सच्या वतीने गणेश देठे यांच्या ब्रँडचं हे टी शर्ट दिलं जाते आणि श्री साई स्पोर्टची एक कॅप देखील दिली जाते. कुणाल सरमळकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली महाराष्ट्रातील नामवंत पावसाळी क्रीडा स्पर्धा. पावसाळा म्हटलं तर आपल्याकडे जर पाहिलं तर मुंबईकरांना क्रिकेट वेळ आहे, मग तो पावसाळा का असेना आणि पावसाळ्यातील मानाची स्पर्धा आपण धर्मवीर चषक पाहतोय. धन्यवाद. आणि जाऊयात आपण यानंतरच्या मॅचच्या दिशेने, ज्यांच्या आगमनाने या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढलेली आहे. माजी केंद्रीय मंत्री तथा जर पाहिलं तर शिवसेना नेते, कामगारांचे नेते आनंदराव अडसूळ साहेबांची ओळख आहे आणि आज त्यांचं या धर्मवीर चषकासाठी झालेलं आगमन या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळालेलं आहे. नक्कीच धर्मवीर चषक, धर्मवीर आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि ज्या गुरु शिष्याचं नातं आहे, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे गोरगरिबांचे कैवारी म्हणून आज महाराष्ट्रात देदीप्यमान कामगिरी चालू आहे. आणि नक्कीच त्यांच्या पक्षातील नेते त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज आनंदराव अडसूळ साहेब बँक एम्प्लॉईज युनियन म्हणू द्या, कोणत्याही क्षेत्रात जावा, आनंदराव अडसूळ साहेब हाकेला धावून येणारा नेता म्हणून पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला त्याला साथ देणारे आनंदराव अडसूळ साहेब शिवसेना नेते आहेत. परंतु आज या बँड्र्याचा तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं कुणालभाई सरमळकर. नक्कीच क्रिकेट चाहते आणि क्रिकेट रसिकांची गर्दी वाढते, कारण या बँड्रा विभागात भगवा झंझावात सुरू आहे. कारण नाव कामगारांचे प्रश्न असो, अडी अडचणीचा काळ असो, गोरगरिबांसाठी कुणालभाई सरमळकर नक्कीच आज साहेब या ठिकाणी आलेत. साहेबांचं स्वागत करणं आपली संस्कृती आद्य कर्तव्य आहे आणि तशीच परंपरा या शिवसेना 4 अक्षरांमध्येच सारं काही मराठी माणसासाठी झटणारी शिवसेना. या ठिकाणी साहेबांचा सन्मान केला जातोय कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते. नक्कीच आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन आलात. एक मायेची उबदार अशी शाल आहे. नक्कीच साहेब तुमच्या पुढील राजकीय जीवनासाठी आणि छत्रपती शिवरायांची, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची मूर्ती देऊन सन्मान केला जातोय. असंच साहेब कुणालभाई सरमळकर साहेबांच्या मागे तुमची साथ राहू द्या.
हे छत्रपती शिवाजी मैदान नक्कीच याच मैदानात एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। एक विशेष सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। सतीश सामंत सर एअर इंडियाचे संगनायक तथा खूप साऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना ज्यांच्या अंडर मात्र आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील खेळलेले आहेत। IPL देखील राजस्थान संघाचं कोचिंग त्यांनी केलेलं आहे। शिवम दुबेचे कोच प्रशिक्षक म्हणून देखील ते प्रसिद्ध आहेत। मुंबई रणजी संघासाठी देखील त्यांचं मार्गदर्शन लाभतंय। असे या ठिकाणी सतीश सामंत सरांचा सन्मान केला जातोय। शिवम दुबेचे कोच आज या ठिकाणी संजीवनी क्रिकेट अकॅडमीचे काल आपण अंडर 14 अंडर 16 अंडर 19 स्टुडंटचा या ठिकाणी सन्मान केला आणि आनंदरावजी अडसूळ साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सतीश सामंत सरांचा सन्मान केला जातोय। शिवम दुबे सारखा खेळाडू ज्यांनी घडवला त्यांचा सन्मान, संजीवनी क्रिकेट अकॅडमीचे मुख्य कोच त्यांचा विशेष सन्मान। आपल्या आरोग्याची काळजी घ्या। महाराष्ट्रातल्या जनतेसाठी 2 वर्षात 275 कोटी रुपये 35,000 रुग्णांना वाटप झाले। हाच एक ऐतिहासिक निर्णय आहे। मित्रांनो, खेळताना आपल्या आरोग्याची काळजी घ्या। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गोरगरिबांचे कैवारी आहेत। अनेक योजना येत आहेत। गुरुपौर्णिमेचा दिवस आहे। धर्मवीर चषक म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीत घडलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि नक्कीच साहेबांनी जो निर्णय घेतला त्याला शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, मराठी माणसासाठी झटणारी शिवसेना 4 अक्षरांमध्येच होतं। म्हणूनच मुंबईतला मराठी माणूस आजही शिंदे साहेबांबरोबर आहे। हेच या क्रिकेटच्या माध्यमातून युवकांनो तुमच्यासाठीही योजना येत आहेत। नक्कीच तुम्ही बघा, बरसणारा पाऊस आहे। या आधीचा सामना बघितला, आता सामना सुरू होतोय। विक्रोलियन संघ नक्कीच तुम्हाला धावतं समालोचन, एक चांगला आवाज पाहायला मिळतोय। जयेश समीर सामने कर्जतचा हा आवाज पाहूया। चांगलं धावतं समालोचन तुम्हाला पाहायला मिळेल। खूप खूप धन्यवाद सागरजी, त्याचबरोबर जयजी भोसले, चंद्रकांतजी शेट्टे। शिवसेना विभाग क्रमांक 7 चे विभाग प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे विश्वासू शिलेदार, कार्यतत्पर विभाग प्रमुख कुणालजी सरमळकर साहेबांची स्पर्धा धर्मवीर चषक आणि आजच्या दिवसातील सेकंड राऊंडची लास्ट मॅच हमराज मृत्युंजय पुणे विरोधात विक्रोलियन्स विक्रोळी। गिरीश कोसरेकर पहिले षटक टाकतोय आणि त्याच्या विरोधात उभा आहे तो मात्र वासिक शेख, ज्याने मागच्या मॅचमध्ये धमाकेदार बॅटिंग केली होती। नुकताच माजी केंद्रीय मंत्री आनंदरावजी अडसूळ साहेबांचं आगमन या मुख्य मंचावरती झालंय। साहेबांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय धर्मवीर चषकामध्ये। एक धाव फलकावरती आहे। टॉस जिंकल्यानंतर विक्रोलियन्स विक्रोळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता वासिक शेखचा। थोडी शंका आहे की कदाचित टी शर्टला बॉल लागलाय की काय, परंतु इथे पंच रेफर करतायत तिसऱ्या पंचांकडे। व्हाईट बॉलसाठी रेफर करण्यात आलेलं आहे। कदाचित असं वाटतंय की टी शर्टला लागलाय की काय ही शंका आहे गिरीश कोसरेकरला देखील। तब्बल 2.5 लाख प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असलेली स्पर्धा, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1.5 लाख रुपये। पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेतली एकमेव स्पर्धा आहे जिथे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी इलेक्ट्रिक बाईक देण्यात येईल आणि हे तिसरं पर्व आहे। मागचे 2 पर्व आपण पाहिले, एजाज कुरेशीने गाजवला होता, त्याने बाईक पटकावले। लास्ट इयर केतन मात्रे त्याने पटकावली होती बाईक। यावर्षी पाहूया कोणता खेळाडू मात्र तो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब पटकावला आणि पंचांचा निर्णय येतो इट्स अ व्हाईट बॉल। अंपायर्स व्हाईट +1 अरुण सर, हा यस व्हाईट +1 असे एकूण 2 धावा। गिरीश मागच्या मॅचचा हिरो, कमालीची त्याने गोलंदाजी केली होती।
वासिक शेख फटका फसला होता परंतु डिक्लेअर्ड झोन मध्ये फक्त एक धाव इथे जोडली जाईल. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, त्याचबरोबर बेस्ट फिल्डर साठी देखील आकर्षक पारितोषिक स्पोर्ट्स सायकल. या ठिकाणी 2 वर्ष या बँड्रा विभागात ज्यांचा कार्याचा लेखाजोखा आज आनंदराव अडसूळ साहेबांच्या हस्ते 2 वर्ष केलेल्या या बँड्राच्या विकासाचं महामेरू म्हणून बघा त्याचं ओपनिंग केलं जात आहे आनंदराव अडसूळ साहेबांच्या हस्ते. कारण भाईंनी या बँड्रा विभागातना गोर गरिबांचे कैवारी जसं भाई म्हणजे एकनाथ भाई शिंदे साहेबांना साथ दिली आहे. कुणाल भाई सरमळकर 2 वर्षाचा लेखाजोखा इथे प्रकाशित होतोय आनंदराव अडसूळ साहेबांच्या हस्ते. शिवसेना नेते आहेत, सहकार सेनेचे अध्यक्ष आहेत, बँक एम्प्लॉईज युनियनमध्येही अध्यक्ष आहेत, साऱ्या क्षेत्रात कामगारांचे प्रश्न सोडवणारे आज बघा कुणालभाई सरमळकर. नक्कीच कौतुकाची थाप आहे. हेच असतं नेत्यांचं. आज एक कौतुकाची थाप मिळाली आहे. परंतु क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आपण आलात अशीच साथ राहू द्या कुणालभाईंच्या मागे. समोर खेचलाय, काय फटका खेचलाय. शॉट ऑफ द टुर्नामेंट बाय वासिक शेख. हा फटका आवडला असेल तर बांद्रेकरांनो एकदा वासिक शेख साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. शेख मात्र इथे खलनायक ठरतो विक्रोली टीम साठी. परंतु या विभागाचे नायक आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. अर्थातच या विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय कुणालजी सरमळकर साहेब आणि यांच्या 2 वर्षाचं जो कार्यकाळ अगदी या 2 वर्षात त्यांनी केलेली कामं त्याचा अहवालाचं नुकताच प्रकाशन झालंय. शॉर्ट पिच बॉल हॅमर केलं. ही विकेट महत्वाची. कॅच होईल की षटकार. इट्स आउट ऑफ द पार्क. वासिक शेखच्या बॅटमधून आणखी एक भगवा धमाका षटकार. चंदू सर नुकताच माजी केंद्रीय मंत्री आनंदरावजी अडसूळ साहेब मुख्य मंचावरती उपस्थित झाले. 2 वर्षांपासून या विभागाचे नेतृत्व करतायत कुणालजी सरमळकर साहेब. खरं तर एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्यांना संधी दिली. त्या संधीचं त्यांनी केलं सोनं. कारण समाजसेवेचे लागतोमी देणं हे त्यांचं खरं मोठं आहे. आणि या अहवालाबद्दल सांगायचं झालं तर 2य वर्ष कार्यसिद्धीचे, विभाग प्रमुखांच्या जिद्दीचे, कौतुक कार्य तत्पर नेतृत्वाचे आणि प्रकाशन सरमळकर साहेबांच्या अहवालाचे. आणि नुकताच ते प्रकाशन या मुख्य मंचावरती अडसूळ साहेबांच्या शुभास्ते मात्र संपन्न झालं. आणि इथे प्रकाशित करतोय स्वतःची फलंदाजी तो वासिक शेख जो 6 चेंडू 20 वरती खेळतोय. आणि एका ओव्हरमध्ये गिरीश कोचरेकर ज्याने पहिल्या अगोदरच्या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता त्याच्या विरोधात तब्बल धावा कुठल्यात त्याने 22. हमराज मृत्युंजय पुणे धावा संख्या 22. धर्मवीर चषक काल आपण पाहिलं. धर्मवीर चषकाचा 2nd ट्रेलर आला, खूप चर्चेत आहे. बॅटची कडा घेतले. धर्मवीर चित्रपटाचा 2रा भाग येतोय ज्याची चर्चा सातत्याने होते. आणि काल त्या मूवीचा ट्रेलर मात्र रिलीज करण्यात आला. आणि धर्मवीर चषकाचं आयोजन आहे. एक धावफलकावरती जोडली जाते. प्रोलिंग स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवरती या स्पर्धेचं तुम्ही थेट प्रक्षेपण पाहताय. 2nd ओव्हर गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो सिद्धार्थ गौडा. थोडी गती कदाचित कमी केली असावी परंतु खेळपट्टी ओलसर आहे. तरीसुद्धा चेंडू थोडा अपेक्षेप्रमाणे बॅटवरती व्यवस्थित आला नाही. 1 धाव इथे जोडली जाते. हे करावं लागेल. मागच्या मॅचमध्ये देखील सिद्धार्थने गिरीश कोसरेकरला चांगली साथ दिली होती. गिरीश कोसरेकरच्या विरोधात धावा आल्यात. आता सिद्धार्थ गौडाला कमबॅक करावं लागणार आहे. पुढे टाकला होता चेंडू, मिस टाइम झालाय. बॉल होतोय तो मात्र पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज तिथे मात्र पोहोचतोय. 1च धाव जोडली जाते. आवर्जून उल्लेख करावा या स्पर्धेचा की
पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर एकमेव अशी स्पर्धा आहे जिथे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी इलेक्ट्रिक बाईक दिली जाते आणि ती मागच्या 3 वर्षांपासून आहे. असं नाही आहे की याच वर्षी आपण देतोय. पहिलं जे पर्व होतं स्पर्धेचं नाही, जेव्हा आपण पहिल्यांदा इलेक्ट्रिक बाईक दिली ती एजाज कुरेशीने पटकवली. गतवर्षी अगदी आपण पाहतोय केतन मात्रे, परंतु दोन्ही खेळाडू आता बाहेर गेलेले आहेत आणि या वर्षीची परिस्थिती पाहता आणि परफॉर्मन्स पाहता असं वाटतंय की कदाचित गोलंदाज बाजी मारतायत की काय. 25 धावा 25. पूल करण्याचा प्रयत्न होता वासिक शेखचा. बॅट स्पीड कमालीचा वासिक शेखचा. 1 धाव लेग बाईटच्या स्वरूपात जोडली जाते. धाव फलक 26-26. सिद्धार्थ गौडा चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत त्याने धावा दिल्या, त्या मात्र 4 त्याच्या साथीला आहे. अर्थातच वासिक शेखच्या साथीला तो महेश. 2 सामने जिंकून ओम साई बांड्रा संघ मात्र जाऊन पोहोचलाय सेमीफायनल मध्ये. बाउन्सरचा इथे वापर करायचा होता, टप्पा चूक नव्हता. व्हाईट बॉल इथे घोषित करतात. व्हाईट +1 अशा एकूण 2 धावा. कालचा दिवस गाजवला तो स्काय रायडर्स भटवाडी घाटकोपर या टीमने. अनपेक्षित धक्का भावेश शेलार, कंपनी, त्याचबरोबर अमित नाईकने केलेली फटकेबाजी आणि सर्वच गोलंदाजांचं कौतुक आहे. मागे जे प्रेक्षक आहेत त्यांनी जो कपडा पकडलाय कृपया करून तो सोडावा. पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज मागे चालला चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा एकच धाव. 1-1 धावा आल्या. धावांवरती अंकुश लावणं फार गरजेचं आहे. 29. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या होत्या त्या 22. त्यामध्ये 3 षटकार खेचले होते वासिक शेखने. कमालीची तो फटकेबाजी करतोय. सिद्धार्थ गौडा पुन्हा एकदा किफायतशीर ठरलाय. तो राज मुद्रा विक्रोलियन्स विक्रोली टीमसाठी. टप्पा अचूक ठेवला, लाईन चांगली ठेवली आणि त्याच जोरावरती आपलं हे षटक व्यवस्थितरित्या मात्र इथे हाताळलं सिद्धार्थने. फक्त धावा दिल्या 6. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धाव फलक येथे मात्र 29. कालपासून चंदू सर आपण सातत्यानं चर्चा करतोय की इथे धावांवरती अंकुश लावलाय गोलंदाजांनी. काल अमित नाईक, भावेश, ओमकार देसाई काही असे खेळाडू राहिले की ज्यांनी बेधडकपणे फलंदाजी केली. आजही आपण पाहतोय योगेश पवार. पाऊस कोसळत होता आणि त्याच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस पडत होता. नागेशला विसरून चालणार नाही. नागेशने चांगली साथ दिली. वासिक शेख या 3ही फलंदाजांनी नक्की काय केलं की ज्यांना इथे या खेळपट्टीवरती जमलं आणि त्यांनी आक्रमण केलं? काय वाटतंय तुम्हाला चंदू सर? नो डाऊट काही खेळाडूंना या स्पर्धेचं आणि या खेळपट्टीचं गमक गवसलेलं आहे मी म्हणेल. कारण कोसळणाऱ्या पावसात देखील मग भावेश शेलार असतील, ओमकार देसाई असतील, योगेश पवार यांनी दोन्ही मॅचमध्ये केलेली कामगिरी आणि पुण्याचा वाशिक यांची देखील दर्जेदार कामगिरी राहिलेली आहे. मेरिटवरचं क्रिकेट जे आहे ना या सगळ्यांनी खेळलं आहे आणि त्यामुळे त्यांना ते यशही मिळालेलं आहे. टेम्परामेंट देखील दाखवलाय. 29 धावा. प्रयत्न करतोय महेशचा फटका. लॉंगॉनला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. कारण पाण्यामध्ये चेंडू पडल्यानंतर असा सावकाश येत नाही, झपकन येतो, स्किट होतो बॉल. आणि आता आपण पाहतोय पावसाळी क्रिकेट म्हटल्यानंतर स्क्वेअर लेगला तिकडे तर पाणी साठलंय, चिखल आहे. पुढे अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर गवत आहे. तिकडे अगदी आपण पाहतोय की खेळपट्टी आहे. अशा ठिकाणी फिल्डिंग करणं सोपं काम नाही आहे. 1 धाव जोडली जाते. 30 धावा धाव फलकावर. सलामीवीर सध्या मैदानात आहे. राहुल गोलंदाजी करतोय. 30 धावा 30. राजमुद्रा विक्रोलियन्स विक्रोळी विरोधात हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या 2 संघादरम्यान चालू असलेला हा द्वितीय फेरीतील अर्थातच उपउपांत्य फेरीतील लढत. 30 धावा. कव्हर्सला फटका खेचला. बॅकफूट पंच. अगदी क्षेत्ररक्षकाला शोधून काढलं वासिक शेखच्या फटक्याने. चांगली फेक. कदाचित गॅपमध्ये असता तर 1 टप्पाच बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला असता. इतका चांगला फटका होता तो वासिक शेखचा. प्रॉपर टायमिंगने तो खेळतो आणि त्याच्या उंचीचा फायदा त्याने आतापर्यंत उचललाय. 31 धावा 31. महेशही त्याला चांगली साथ देत असताना राहुल वराडकरने आतापर्यंत या फलंदाजांना शांत ठेवलंय. ही जमेची बाब आहे विक्रोलियन्स विक्रोली टीमसाठी. कारण पहिल्या ओव्हरमध्ये
गती कमी केली होती, परंतु टप्पा यॉर्कर स्वरूपात होता. टॅप केलं चेंडूला लोअर फुलटॉस घेत. बॅटच्या अगदी बॉटमला लागला हा चेंडू. पहिल्या षटकात 22 धावा दिल्यानंतर सुद्धा सिद्धार्थ आणि राहुलने राजमुद्रा विक्रोली टीमसाठी कमबॅक केले. हेच तर खरं गमक आहे. क्रिकेट हा खरं तर लपंडाव सारखाच आहे. क्रिकेट हा पावसासारखा देखील आहे. कारण अगदी आपण पाहतोय कधी कधी सरी एवढ्या मोठ्या येत आहेत, धो पाऊस पडतोय, तर कधी कधी पाऊसही गायब होतोय. तसंच आहे, षटकारांचा पाऊस पडतोय, चौकारांचा पाऊस पडतोय, कधी कधी धावाही थांबतायत. 33 धावा धाव फलकावर. तिसरं षटक राहुल 4च धावा दिल्यात आतापर्यंत. महेशने स्ट्रेट बॅटने मारण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. भगवा धर्मवीर चषकाचा षटकार. प्रॉपर टायमिंग जुळलं आणि त्याच जोरावर ठोकलेला हा षटकार. प्रयत्न कव्हर्सला मारण्याचा होता, परंतु बॅटची कडा घेऊन मागे गेलाय चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये 1च धाव. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 40 धाव संख्या धाव फलकावरती आहेत. व्यासपीठावरती उपस्थित माजी केंद्रीय मंत्री आनंदरावजी अडसूळ साहेब. गेल्या वर्षी साहेबांची उपस्थिती आपल्याला इथे लाभली होती या स्पर्धेसाठी. या ठिकाणी आनंदराव अडसूळ साहेब नक्कीच एक कौतुकाची थाप देण्यासाठी आले. नक्कीच शिवसेना नेते आहेत, परंतु आज या बँड्रा विभागात जो झंझावात आहे ना, भगवा झेंडा, नक्कीच महाराष्ट्रात या बँड्राच्या छत्रपती शिवाजी मैदानातलं धर्मवीर चषक नक्कीच सारेच जण पाहत आहेत. परंतु शिवसेना नेते इथून रजा घेत आहेत. परंतु त्यांनी पाहिलं आणि भाईंना सांगितलं अशीच मॅच म्हणजे क्रिकेटचे सामने होऊ द्या, क्रिकेट खेळायला ग्लॅमर येऊ द्या टेनिस क्रिकेटला. आणि या ठिकाणी आदित्य मांजरेकर युवा सेना विलेपार्ले विधानसभा अध्यक्ष हे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. साऱ्यांचं क्रिकेटवरचं प्रेम आणि पावसाळी क्रिकेटची स्पर्धा पाहावी, पाहतच राहावी अशी ही धर्मवीर चषक 2024. धन्यवाद सागरजी. सागरजी असल्यानंतर पाहुण्यांच्या स्वागताचं टेन्शनच नाही. 3 ओव्हर 40 धावसंख्या. हा टप्पा खूपच मागे ठेवला. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आलाय तो सिद्धार्थ गौडा. 1 षटक त्याने टाकलं होतं. धावा दिल्या होत्या अवघ्या 6. विश्वास दाखवलाय कारण गिरीश कोचरेकर वरती पहिल्या षटकामध्ये हल्ला चढवला होता. 3 षटकार आले होते. 22 धावा कुठल्या गेल्या होत्या. प्रयत्न चालू आहेत वासिकचे. दुसऱ्या षटकानंतर मात्र धावा थांबवण्यात सिद्धार्थ आणि त्याचबरोबरीने राहुल वराडकरला यश मिळालंय. धावफलकावरती ज्या धावा आहेत आत्ताच्या या स्पर्धेच्या परिस्थितीनुसार माफक आहेत. 41 धावा. किमान 60 पर्यंत पोचायचा प्रयत्न असेल वासिकचा. पूल करण्याचा प्रयत्न होता. लेंथ मागे ठेवली जाते. कृष्णा सातपुते विकेट किपरच्या भूमिकेत आहे. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव इथे जोडली जाणार. कमबॅक केले सिद्धार्थने, कमबॅक केले राहुलने, कमबॅक केले. गरजेचं होतं राजमुद्रा विक्रोली टीमसाठी. 42 धावा आहेत. धर्मवीर चषकाचा हा भूतपूर्व सोहळा आपण अनुभवतोय. देवफ्रेंडचे सर्व सदस्य या स्पर्धेसाठी अतोनात मेहनत करत असताना त्यांचे विशेष कौतुक. अंपायर्स कॉल आलाय. व्हाईट बॉलसाठी त्यांच्याकडून इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तिसरे पंच पंचांचा निर्णय तो इट्स अ व्हाईट बॉल. चला, तिसऱ्या पंचांचा जो निर्णय होता त्या निर्णयानुसार ऑनफिल्ड अंपायरने आता डिसिजन दिला. इट्स अ नो बॉल कारण सेकंड असावा बाउन्सर. 43 धावा 43.
हा यस सिद्धार्थ हेलिकॉप्टर वासिक शेख नावाचं वादळ सध्या इथे या मैदानावरती ठोकला त्याने आणखी एक धमाका षटकार. फलंदाजी फुल टॉस बॉल टायमिंग जुळलंय लॉंग ऑन सीमारेषा पार आणखी एक षटकार येतोय. वासिक शेखची बॅट इथे तळपते. धर्मवीर चषका मुंबई आणि पुण्याचं नातं काही वेगळंच आहे आणि आज पुण्याचा वासिक इथे कमालीची बॅटिंग करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार त्याने खेचलेत. 55 धावा. या ठिकाणी निवृत्त पोलीस अधिकारी पेडणेकर साहेबांचं या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल धर्मवीर चषकात आपलं शब्द सुमनांनी स्वागत करण्यात येत आहे. कुणालबाई सरमळकर यांच्या वतीने नक्कीच आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. बघा इथे भाईंचाही सन्मान जे आदित्य मांजरेकर युवासेना विलेपार्ले विधानसभा अध्यक्ष या ठिकाणी आलेत. बघा त्यांचा सन्मान परंतु आज पहिल्यांदा भाईंचा सन्मान केला जातोय. कुणालबाई सरमळकर कामगार नेते बँड्राचा बुलंद आवाज आहे. बघा हीच असते कौतुकाची थाप. आपल्या विभागात क्रिकेटचे सामने होत आहेत. आयोजन करणाऱ्या आयोजकाचा सन्मान केला जातोय. हीच कौतुकाची थाप. काऊ कॉर्नरच्या दिशेने एक चांगला झेल टिपण्यात यश मिळालं आणि वासिक शेख खरं तर पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर प्रो लिंक स्पोर्ट्सच्या टीमला मी विनंती करतोय की पुन्हा एकदा ते कॅच दाखवा. पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदरच संतोषजींनी इथे मागून दर्शवलं होतं की फलंदाज आऊट आहे. अतिरिक्त उसळी घेतली चेंडूने. पूलचा फटका. खरं तर हा फटका जमला होता. टायमिंग चांगलं जुळलं होतं. एक क्षेत्र थोडं लांब आहे स्टेजच्या मागे आणि ते पहा मागे जे ब्लॅक कोटमध्ये दिसत आहेत पाहिलं त्यांनी पहिल्यांदा संतोषजीने आणि त्यानंतर बाद घोषित केलं. हे 4th अंपायर होते. स्पर्धा निरीक्षकांच्या देखील नंतरचे त्यांचं देखील योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभले. सर्वांचं देव फ्रेंडचे सर्वच शिलेदार. स्पर्धा यशस्वी करणं ती देखील पावसाळी इतकं सोपं काम नाहीये. वासिक शेख मात्र माघारी परतला. 55 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचं षटक विकेट घेणं फार गरजेचं होतं. वासिक शेखची विकेट महत्वाची मात्र इथे पटकावले गोलंदाजाने. डिक्लेअर्ड झोन मध्ये हा चेंडू जातोय. पुणे टीम आपला एक प्रतिनिधी पाठवा कृपया करून. 56 सौरभ आला शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी. 56 धावा इथे मात्र जोडल्या जात आहेत. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना हा संघ स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी मात्र इथे धावतोय महेश आणि 2 धावा. डीप मध्ये फिल्डर होता तो पोहोचेल तत्पूर्वी ते 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. काल स्काय रायडर्स बटवाडी घाटकोपर संघ फायनलमध्ये. आजच्या दिवसामध्ये ओम साई बँड्रा सेमी फायनलमध्ये पोहोचलाय. पाहूया ह्या मॅचमध्ये कोण विजेता असेल. विशाल आलाय फलंदाजीसाठी जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. पूल केलाय स्क्वेअर लेगला आणि इथे आता पंच
इट्स अ बाउंड्री. चौकार येतोय महेशच्या बॅटमधून. शिक्षक बाद झाल्यानंतर डावाचे सूत्र हाती घेत असताना महेश. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाणार. धाव फलक 63-63. आजच्या दिवसातील उच्चांकाच्या दिशेने वाटचाल करत असताना हमराज मृत्युंजय पुणे हा संघ. हवेत आहे चेंडू. स्वतः गोलंदाज जज करतोय आणि ते शेवटच्या क्षणी मात्र झेल सुटला. स्वतःवरती नाराज असेल तो सौरभ. धावा रोखणं गरजेचं. एक एक धाव इथे महत्वाची. अगोदरचा सामना विक्रोलियन्स विक्रोळी आणि त्यांच्या विरोधात भांडूप स्ट्रायकर्स लास्ट बॉल पर्यंत गेला होता. एक चेंडू एका धावेची गरज होती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 64 धावा. अगेन इट्स अ व्हाईट बॉल. या अतिरिक्त धावा तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये त्रस्त करतील यात शंका नाही. वासिक शेखने काय फलंदाजी केली. 65. 2 चेंडू शिल्लक आहेत. विशाल स्ट्रायकिंग एंडला. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहे. वेगाने तिथे पोहोचतोय. दुसऱ्या धावेचा कुठेही संबंध नाहीये. जरी चेंडू हातातून निसटला असला आत्ता मात्र दुसरी धाव इथे झाली. गोलंदाज सौरभच्या हातातून चेंडू निसटला आणि त्यानंतर मात्र 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. 67. आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर 67. तिसरे पंच पुन्हा एकदा इन्व्हॉल्व होतील. व्हाईट बॉल असा तिसऱ्या पंचांचा निर्णय तो इट्स अ नो बॉल. कसं काय ते आता लाईव्ह. लास्ट बॉल डिक्लेअर स्वरूपात आणखी एक धाव शेवटच्या चेंडूवरती जोडली जाते आणि 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धाव फलक जाऊन पोहोचला 69 वर. आणि बगासपासून अगदी आपण जे चित्र पाहतोय की जेव्हा ऑन फील्ड अंपायर वाईड कॉलसाठी दर्शवतात तिसऱ्या पंचांकडे, जेव्हा ते वाईड कॉल घोषित करतात तिसरे पंच, सो हाईट फॅक्टरच आहे आणि तो जर का सेकंड बाउन्सर असेल तर त्या दृष्टिकोनातून पंच तिकडून नो कॉल करतायत. नाहीतर असं व्हायचं की समालोचक एक्सप्लेन करतो इट्स अ व्हाईट बॉल आणि तिकडून नो बॉल. थोडं संभ्रमात तर नाहीये. तेवढे क्रिकेटर जाणकार आहेत, प्रेक्षकही जाणकार आहेत, सर्वांनाच ठाऊक आहे. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 69 धावसंख्या जोडली गेली आहे आणि 30 चेंडू 70 धावसंख्येची गरज आहे ती आता विक्रोलियन्स या संघाला.
दुसऱ्या फेरीतील हा अंतिम सामना या स्पर्धेतील. यानंतर सेमीफायनल आणि फायनल. काल स्काय रायडर्स भटवाडी घाटकोपर हा संघ मात्र फायनलमध्ये पोहोचलाय. या अगोदर सकाळच्या सत्रामध्ये ओमसाई बांड्रा या संघाने धक्के दिलेत विरोधातल्या संघांना आणि ते 2 सामने मात्र इथे जिंकलेत. आणि आत्ता पाहूया विक्रोलियन्स विक्रोळी राजमुद्रा या नावाने आज हा संघ खेळतो आणि त्यांच्या विरोधात हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या 2 संघादरम्यान लढत चालू आहे. काल 71 धावसंख्येचं हायएस्ट स्कोर होता. आजच्या दिवसातील सर्वाधिक हायएस्ट स्कोर अगदी आपण पाहतोय पुणे टीमकडून 69 आणि 70 धावसंख्येचा पाठलाग. 70 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीनं होईल, त्यांना कसे थांबवतील हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आपण आमंत्रित करूया महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक चंद्रकांतजी शेट्टे यांना. चला फलंदाज पाठवा त्वरित. यस, चला मॅच लवकरात लवकर सुरू करायची आहे. कृष्णा सातपुते मंगेश वैदी मागील मॅच प्रमाणे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. येताना थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं तर येताना इकडे येत असताना कृष्णा सातपुते यांचा अपघात झाला होता. अपघातातून सावरून पट्टी करून क्रिकेटच्या ओढीने त्यांना पुन्हा एकदा मैदानात आणलं आहे आणि खेळण्याच्या दृष्टीने ते मैदानात उतरले सुद्धा. त्यामुळे त्यांचं विशेष कौतुकही करू आम्ही. आणि मंगेश वैतीच्या जोडीला कृष्णा सातपुते यांना मैदानात आपण पाहतोय. आणि आता पाहूयात या मॅचमध्ये काय होईल. दुसऱ्या डावामध्ये पुण्याच्या संघाने या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या बनवलेली आहे, हायएस्ट केलाय. परंतु क्रिकेट काय म्हणतं, मोठ्यातल्या मोठ्यात यस काल ताई पॅकर्स आणि आजच्या दिवसाचा हायएस्ट या ठिकाणी केला गेला आहे तो म्हणजे हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे संघाने. आणि या उच्चांकी धावसंख्येचा पाठलाग म्हणजेच 30 चेंडूमध्ये 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी मंगेश वैती कृष्णा सातपुते उतरलेत. आणि एक दर्जेदार मॅच आपल्याला दुसऱ्या डावातही पाहायला मिळेल. त्याच वेळेला आवाज असेल जयेश भोसले सरांचा. धन्यवाद समीरजी सोमने, धन्यवाद चंद्रकांतजी शेट्टे सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. तर उत्तरार्धाकडे आपण बघतो 70चा करायचा पाठलाग. शिवसेना विभाग क्रमांक 7 विभाग प्रमुख व कामगार नेते आदरणीय कार्य तत्पर विभाग प्रमुख आदरणीय कुणालजी सरमळकर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित व देव फ्रेंड्स यांच्या माध्यमातून आयोजित धर्मवीर चषक 2024 हा अभूतपूर्व 16 शेवटाकडे निघाली आहे ही स्पर्धा. आणि शेवटचे काही क्षण या स्पर्धेचे शेष राहिलेत. आघाडीची जोडी 70चा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. या मॅच मध्ये जिथे आस्किंग रन रेट 14च्या करंट रन रेटने आस्किंग रन रेटने या धावा गोळा करायच्या आहेत. कृष्णा सातपुते 2014 साली ही स्पर्धा जिंकला होता. चंदू 11 या टीमच्या माध्यमातून त्या संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. या मैदानावरती त्याने विजेतेपद देखील नोंदवलेलं पाहायला मिळालंय. चंदू 11 अर्थात चंद्रकांतजी शेट्टे यांनी संघ बांधणी केली होती आणि स्वतःचा संघ घेऊन ते 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये उतरले होते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत सामन्याला होती सुरुवात. एक विशेष अनाउन्समेंट मी करतो. लक्षवेधन प्रेक्षक वर्गाचे एक आम्हाला एक चावी सापडली आहे. सुझुकी गाडीची आहे. चावीवरती एस आहे. त्याला किचन आहे. किचन कोणतं आहे काय ते पटवा आणि तुम्ही ही चावी घेऊन जा. कोणाची गाडीचं नाव सांगितलं तरी चालेल. जी कोणाची चावी असेल ती कृपया घेऊन जा. एक किचन आहे. कोणत्या स्वरूपाचं आहे ते सांगा आणि आपली चावी घेऊन जा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मंगेश वैती आणि कृष्णा सातपुते यांना आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. चला थोडीशी घाई करा. 2 मॅचेस बाकी आहेत. ऋषी जोरे यांचं लक्ष आवर्जून वेधूयात. मैदानाच्या आतमध्ये विकी कलमे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. लातूर जिल्ह्याचा खेळाडू विकी कलमेला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. पुण्याचं क्रिकेट नेहमी गाजवत असताना ज्याला आपण पाहिलेलं आहे
पुढे पहिला बॉल सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू मंगेश वैती आविर्भाव त्याने दाखवला मोठा स्ट्रोक खेळण्याचा. पहिला बॉल और स्टॅपिंग केली आहे. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येते. प्रेक्षक वर्गाचं लक्ष वेधन मी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला स्टेज की दाई ओर जितने भी दर्शक बैठे कृपया थोड़ा सा पीछे बैठिए. जो पर्दा अपने तौसीफ भाई थोड़ा सा पीछे बैठिए पर्दे को छोड़ के. आपण एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करतो आहोत. आडवा बॅटने ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून होती चुकी. महेश नानगुडेकडून झाली आहे चुकी. धावा मिळतील त्या 4. पहिल्या बॉलवरती चौकार. आपने देखा है अंजाम अभी बाकी है. 70चा करायचा पाठलाग. पहिल्या बॉल वरती नो बॉल होता. फ्री हिटच्या बॉल वरती इथे चौकार पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा त्या 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पहिल्या चेंडूवरती 5 धावा आल्यात. मॅच चांगली होणार यात मात्र शंका नाही. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. मी एक आवर्जून लक्ष वेधन नाही की इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आणखीन एक अशी आहे की ज्या गेटच्या समोर जितक्या बाइक्स पार्क केल्यात ना कृपया त्या बाजूला करा. मुख्य गेट वरती अड़वा बाटने बैच लीडिंग एज घोषांकित क्षेत्र. मैं दर्शकों को गुजारिश करूंगा जितनी भी गाड़ियां आपने गेट पे पार्क की है कृपया वो साइड में पार्क करिए. सर्वांचं लक्ष वेधन मी गेटच्या समोर मेन गेटच्या समोर जेवढ्या गाड्या वाहन आपण पार्क केला आहात व्हीव्हीआयपी एंट्री आहे आणि तिथून गेट मधून येणाऱ्या मान्यवरांसाठी आपण तो गेट क्लिअर करावा. स्कोर कार्ड वरती धावा त्या 6. 14च्या आस्किंग रन रेटने धावा गोळा करायच्या आहेत. स्ट्राइक एंड वरती यावेळेला मंगेश वैतीला आपण पाहत आहोत. मंगेश वैती आडव्या बॅटने चांगल्या धावा गोळा करू शकतो. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. माहुल कोळीवाडाला बिलॉंग करणारा मंगेश सातत्यपूर्ण चांगल्या दर्जाचं प्रदर्शन खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये लेदर बॉल क्रिकेटमध्ये ज्याला आपण खेळत असताना पाहिलं. चांगल्या फिटनेसच्या जोरावरती ज्याने चांगलं प्रदर्शन नेहमीच करत असताना पाहायला मिळालं. अनेक वेळेला फिटनेसच्या बाबतीत चर्चा करत असताना जास्तीत जास्त आपण विराट कोहली असेल कृष्णा सातपुते ही फिटनेसच्या बाबतीचे जास्तीचे व्हिडिओ त्याच्या पाहायला मिळतात. परंतु अपवाद ऋषी जोरेही आहेत. ऋषी जोरेंच्या व्हिडिओ अनेक आहेत की ज्यांनी अफलातून झेल टिपलेत. यष्टांच्या पाठीमागे एक टेनिस क्रिकेट विश्वातील आणि रबर बॉल क्रिकेट संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील एक वजनदार यष्टिरक्षक म्हणून यष्टांच्या पाठीमागे या संघाचा कर्णधार नेतृत्व करणारा संघाचा यष्टांच्या पाठीमागे ऋषी जोरे यांना आपण पाहत आहोत. एक उत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकर्षक येतो हा षटकार. वाईड यॉर्कर परंतु स्वतःचं पदललित तितकंसं चांगलं झालं नव्हतं. पहा ना बॉडीचं बॅलन्स संतुलन म्हटलं नव्हतं परंतु काय हेलिकॉप्टर स्ट्रोक केलाय. मंगेश वैतीच्या बॅटमधून निघणारा हा फटका पाहायला मिळाला. रुकना में आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं. 70चा पाठलाग करायचा थांबायला तयार नाही हा खेळाडू आणि फॉर्मामध्ये सध्याच्या घडीला आहे. 6 चेंडू 12 धावा संख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. 13 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेट जिथे 14चा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये येथे सरळ बॅटने आणखीन एक अफलातून मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय हा आणखीन एक षटकार. हा फटका पहावा आणि केवळ पाहतच राहावा. काय बॅकलेफ्ट होती. सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा सरळ बॅटने खेळलेला ओर दी बॉलर हेड साईड स्क्रीनच्या अगदी समोर हा षटकार पाहायला मिळाला. मंगेश वैती थांबला काय का तू खीच मेरी फोटो होल्ड पोस्ट स्वतः थांबला. फटका खेचल्यानंतर
त्याच्या बॅटमधून षटकार आला. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती, जिथे 19 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 24 बॉलचा खेळ शेष आहे आणि 24 चेंडूमध्ये आवश्यकता आहे या मॅच मध्ये विजयासाठी 51 धावसंख्येची. 24 गेंदे 51 रनों की जरूरत. 24 चेंडू 51 धावसंख्येची आवश्यकता. कृष्णा सातपुते स्ट्रायकर एंडवरती आहे. पहिला बॉल वेगवान इथे पाहायला मिळतोय फेस करत असताना. श्रेयसला आपण पाहत गोलंदाजी मार्क वरती 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. श्रेयसचा पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय. दूर राहिले क्षेत्ररक्षक, चेंडूपर्यंत पोहोचतील तद्वर मात्र घेतली जाणारी एकेरी धाव. कृष्णा सातपुते इजा होऊन देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलेला पाहायला मिळतोय. मला आठवण होते इजा झालेल्या खेळाडूंची यादी जर का काढायची झाली त्यामध्ये शेन वॉटसन ज्याच्या पायाला दुखापत झाली होती. IPL ची फायनलची मॅच जो मुंबई इंडियन्सच्या अगेन चेन्नईकडून खेळला होता, त्याच वेळेला अनिल कुंबळे जबड्याला बॉल लागला, दुखापत होऊन देखील तो मैदानाच्या आतमध्ये उतरलेला पाहायला मिळाला. मॅकलम मार्शल एका हाताने बॅट घेऊन तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. हात तुटला होता तरी देखील. कृष्णा सातपुतेला इजा झाली आहे तरी देखील तो मैदानावरती आहे. डावे एसीवरती वेगवान चेंडू इथे पाहायला मिळत आहे. श्रेयसचा हा बॉल इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या धावफलकावरती जिथे 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 रन्स ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. साऊथ आफ्रिका संघाला क्रिकेट पासून 21 वर्षाची बंदी देखील होती. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मुंबापुरी काही दिवसामध्ये नाहून निघेल गणरायाच्या आगमनाने. 21 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मंगेश स्ट्रायकर एंडवरती आहे. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा या वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे आधी बॅट निघून गेली, तदनंतर चेंडू आला. कमी गतीचा बॉल पाहायला मिळाला. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. रन्स मिळेल ती 1. 22 धावा धावफलकावरती आहेत. सांघिक खेळ तुम्हाला चांगलं करावा लागणार आहे. गोलंदाज केवळ गोलंदाजी चांगली करून चालणार नाही. यष्टिरक्षणी चांगलं करावं लागेल, क्षेत्ररक्षणी चांगलं करावं लागेल. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क आपण नेहमी म्हणतो आणि तो टीम वर्क चांगला असायला हवा. त्याच वेळेला तुम्ही स्पर्धा जिंकू शकता, त्याच वेळेला तुम्ही विजेते होऊ शकता. अफलातून खेळ पूर्वार्धामध्ये वासिक शेखच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन श्रेयस पुन्हा एकदा सज्ज होईल. आडवा बॅटने पुल करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला पाहायला मिळतोय. श्रेयसचा हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय आणि आउट स्विंग होत असताना बाहेरच्या दिशेने जणू काय चेंडूने गुंगीचा औषध पिऊन आला होता की काय, हवेमध्ये हिलकाबे खात बाहेरच्या दिशेने निघत असताना थेट यष्टिरक्षकाच्या हाती जाऊन विसावला. पुढचा बॉल यावेळेला देखील उसळी घेतली आहे बॉलने. अधिकची उसळी इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. वेळ बदलली आहे कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही असं आपण नेहमी म्हणतो. उसळी घेतलेला हा बॉल DRS ची मागणी इथे केली. अंपायरचा कॉल आहे व्हाईट बॉल साठी की हाईट फॅक्टर किती आहे. अरुणजी अंबावकर सरांनी DRS कॉल 2 गोष्टींसाठी आहे. पाठीमागे चेंडू लागला आहे की नाही आणि व्हाईट बॉल साठी. स्क्वेअर लेग अंपायरने 2 गोष्टीसाठी हा कॉल केला. DRS कॉल रेफरी इथे करण्यात आलाय. रन्स इथे प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. 22 धावा धावफलकावरती. डिसिजन पेंडिंग ऑन स्क्रीन तुम्ही पाहता. धर्मवीर चषक 2024 चा अभूतपूर्व सोहळा आपण पाहत आहोत. आपण पॅरामाउंट केबल नेट यांचे विशेष आभार मानायला हवेत की ज्यांच्या माध्यमातून नेट पुरवठा करण्यात आलाय. न्यू मार्ट मेडिकल किट या देण्यात आले. व्हाईट बॉल आहे, डिक्लेअर नाही आहे, अर्थात व्हाईट बॉल इथे मिळेल. 1 बाउन्स अरुणजी अंबावकर यांच्या माध्यमातून इथे कळवण्यात येत आहे. मयूर स्पोर्ट्स राजूजी बालेकर यांच्या माध्यमातून टी शर्ट्स आहे. सिल्वर स्पोर्ट्स रमेश भाई यांच्या माध्यमातून टी शर्ट्स. फोर्स स्पोर्ट्स रोहनजी गुप्ते यांच्या माध्यमातून टी शर्ट्स. SSS यांच्या माध्यमातून आकर्षक कॅप. प्रो लिंक यांच्या माध्यमातून विपुलजी पांडुलकर यांच्या माध्यमातून टी शर्ट्स. स्पोर्ट्स फ्लेक्स अर्थात गणेशजी देते आज बांद्रामधून येत असताना गणेशने खऱ्या अर्थानं या बांद्र्याचं नाव देखील केलं आणि स्वतःचं ब्रँड देखील तयार केलंय. पुढचा बॉल शेषहा चेंडू ऑन साइडला आकाशाला गवसणी घालणारा. जणू का आकाशाला बुकी मारत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मंगेशच्या बॅटमधून षटकार.
मंगेश मंगेश आणि मंगेश 10 चेंडू 24 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. या षटकामध्ये श्रेयसच्या आगे 9 धावा आलेल्या पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात 70चा पाठलाग करत असताना अजूनही 41 ची आवश्यकता आहे. या षटकामध्ये हाणलाय गोलंदाजाला जणू काही. पुढचा बॉल उसळी जास्तीची प्राप्त झाली आहे. गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करण्यात येईल. नो बॉल +1 धावा इथे मिळतील त्या दोन संघाची धावसंख्या 31. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे साहेबांचं आगमन होत आहे. नक्कीच धर्मवीर चषकामध्ये तुमचं शब्द सुमनांनी स्वागत केलं जात आहे. आयोजक कुणालभाई सरमळकर यांच्या वतीने, तसेच लुबना शेख शाखा संघटक आहेत वॉर्ड क्रमांक 16च्या. नक्कीच साऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल आणखीन एक चेंडू उजव्या सीच्या बाहेर. आणखीन एक निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ संपला. 70चा पाठलाग चालू आहे. राजमुद्रा विक्रोली टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. 70चा पाठलाग चालू असताना जिथे मृत्युंजय पुणे या टीमच्या अगेन्स्ट जिथे विजयासाठी येणारे 18 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 39 ची आवश्यकता या मॅच मध्ये राहील. 18 चेंडू आणि 39 ची आवश्यकता. छोटासा ब्रेक घेऊयात. असा गेलो नाही असं आलं. एकंदरीत कंपॅरिझन आपण पाहिला ना, दोन्ही संघांनी विकेट गमावल्या नव्हत्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 होत्या मृत्युंजय पुणे या टीमच्या. अगदी त्याच वेळेला राजमुद्रा विक्रोली टीम जिथे 31 धावा पाहायला मिळतात. दोन्ही संघांची जमेची बाजू ही आहे की विकेट गमावलेल्या नाही आहेत. एक चांगल्या दर्जाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळतं. करंट रन रेट आपण 15.50च्या सरासरीने पूर्वार्धामध्ये पाहायला मिळालं होतं. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येतोय. गोलंदाज शुभम शेळके गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल कृष्णा सातपुते यांच्या बॅटमधून ऑन साइडला. आपल्या टप्प्यात आला ना की आपण कार्यक्रम करतोच. ऑन साइडला ठोकलाय. स्लॉट मध्ये आलेल्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये षटकार. षटकार येत असताना कृष्णा सातपुते यांच्या बॅटमधून उजव्या सीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतं. डॉट बॉल. हे डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील गोलंदाजी करत असताना शुभम शेळकेला. कारण शुभमची गोलंदाजी कृष्णा सातपुतेच्या अगेन्स्ट नेहमीच आपण पाहिली आहे. तो खर्चिक तितकासा साबित झालेला नाही आहे. हा चेंडू यावेळेला आपण पाहतोय ना डाव्या यष्टीवरती हाताळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. काही चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, काही चेंडू डाव्या यष्टीवरती टाकण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. क्रिकेटची नाना रूपे या गोलंदाजाकडे आहेत. किंवा अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर कृष्णा सातपुते क्रिकेटची पर्यंत जाणतो आणि ती गिरवण्यासाठी तो कटिबद्ध राहतो. आडवा बाटणे ऑन साइडला. कॅच इम्पॉर्टंट आहे. कॅच पकडली तर मॅच मध्ये येणार, परंतु हा झेल व्हॉलीबॉल प्रमाणे केला पास. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ. जेल नेहमी टिपाव्या लागतात. टेक द कॅचेस विन द मॅचेस असं आपण नेहमी म्हणत असतो. परंतु महेश नानगुडे हा असा खेळाडू आहे ना की त्याच्या हातातून जेल कदापि सुटलेले नाही आहेत. कृष्णा सातपुतेला जीवदान इथे मिळालं. मी विनंती करेन व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी लहान मुलं बसलेत, पडदा कृपया सोडा. पडदा कृपया सोडा. पडदा छोड़िए. नसीब भी हमेशा ही बहादुरों का साथ देता है आणि नशिबाने कृष्णा सातपुतेला साथ दिली आहे. 44 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू यावेळेला देखील आणखीन एक घणाघाती स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्यासपीठाला मानवंदना देणारा हा आकर्षक षटकार.
काही वेळापूर्वी ना किंबहुना काही वर्षांपूर्वी माझ्या वाचण्यात अशी एक गोष्ट आली होती, घायल शेर हमेशाही खुकार होता है. हा घायल शेर आहे, त्याला थोडीशी इजा झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग करतोय, अर्धशतक कंप्लीट झालाय 3ऱ्या षटकामध्ये, जिथे मात्र विक्रोली या टीमचं आणखीन एक बॅटचा टोला लागला. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, जरूर एक धाव निश्चित मिळेल. एकेरीच्या मदतीने 51 धावा धावफलकावरती आहे. 70चा पाठलाग चालू आहे. 3रे षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजांचा बोलबाला अद्याप या स्पर्धेमध्ये आपण पाहिला जरूर, परंतु आज या मॅच कडे पाहता 12 चेंडू 24 धाव संख्येवरती मंगेश वैदिक येतोय. कृष्णा सातपुते 7 चेंडू 20 धावा. शुभम हा बॉल दाबे एसीवरती, जिथे मात्र पाहायला मिळतोय गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करण्यात येईल. एक्स्ट्रा रन इथे प्राप्त होत असताना बावन्न धावा धावफलकावरती आहेत. एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते. आपण पाहतो आहोत पुढचा चेंडू, आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. पुन्हा एकदा चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतो. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा त्या सध्या परिस्थितीमध्ये 52 विजयासाठी 12 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता. प्रो लिंक या युट्यूब वाहिनीवरती आपण आहोत. महाराष्ट्रातील अग्रमानांकित स्पर्धा आपण पाहत आहोत आणि सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या नामवंत स्पर्धा या कव्हर केल्या जातात प्रो लिंक स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती. आपण इंस्टाग्राम पेज जर का प्रो लिंक वरती जा आणि तुम्हाला प्रत्येक रील पाहायला मिळेल. या स्पर्धेची प्रत्येक रील इथे अपडेट केली जाते, परंतु रीलवर जे इंस्टाग्राम वरती गेल्यानंतर इंस्टाग्राम हँडललाही आपण फॉलो करायला विसरू नका. अगदी त्याच वेळेला युट्यूब वाहिनीवरती असाल ना तर युट्यूब वाहिनीवरती या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, कारण या स्पर्धेच्या आणि नवे तर महाराष्ट्रातील प्रत्येक मोठ्या स्पर्धेचा अपडेट तुम्हाला घर बसल्या मिळतील. 3 षटकांचा खेळ संपला. 52 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल विजयासाठी 18ची आवश्यकता. ही जोडी जमली आहे, ही कोंडी फोडावी लागेल. ही आघाडीचे दोन्ही बॅटरना जणू काही शड्डू ठोकून मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. येणारे 12 बॉल 18ची आवश्यकता असताना ही पार्टनरशिप चांगल्या रीतीने बिल्ड झाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये ज्यांना दुसरं षटक हाताळलं तो श्रेयस दाखल होत असताना चेक या ठिकाणी अल्ताफ पेवेकर विभाग प्रमुख आहेत. तेही धर्मवीर चषकाला शुभेच्छा देण्यासाठी कुणालभाई सरमळकर यांचं हे थेट आयोजन पाहण्यासाठी आणि क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी अल्ताफ पेवेकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं शब्द सुमनांनी स्वागत करूया या बँड्राच्या छत्रपती शिवाजी मैदानात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये महेश नानगुडे. आज दिवस त्याचा तितकासा चांगला नव्हता. एक चौकार त्याच्या हातातून निसटला, एक झेल निसटला, परंतु कमबॅक करणं त्याच्याही रक्तामध्ये आहे. याची देही याची डोळा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी वांद्रे पूर्व या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत आपण करूयात. 53 धावा धावफलकावरती आहेत. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न मंगेशला रोखून ठेवावा लागेल. मंगेश एक महत्वाचा खेळाडू म्हणून इथे मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलेला पाहायला मिळतोय. काय पार्टनरशिप बिल्ड केली पहा ना. दोन्ही खेळाडूंनी आघाडीला आल्यात, संयमाने खेळत आहेत. अगदी गोलंदाज एका गोलंदाजाला टार्गेट केलं जात आहे. मोक्याच्या क्षणी ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या वेळेला मोठे फटकेबाजी केली आहे आणि जोखीम घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. पुढचा बॉल यावेळेला हलक्या हाताने दिशा दिली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. चेंडूवरती येईल विकी कलमे आणि वासिक तद्वर मात्र धाव इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते ती एक. आपण मैदानाच्या आतमध्ये जास्तीचा वेळ व्यतीत करणं गरजेचं राहतं. अगदी त्याच वेळेला आपण स्थिर स्थावर होऊन बॅटिंग करणंही महत्वाचं असतं आणि आघाडीच्या दोन्हीही फलंदाजांनी या गोष्टी जाणीवपूर्वक केल्यात. ज्या वेळेला मंगेशच्या बॅटमधून मोठे फटके आले नाही त्या वेळेला कृष्णा सातपुतेने मोठे स्ट्रोक खेळत असताना तो पाहायला मिळालाय. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर एका बाजूला मंगेशने चांगल्या रीतीचे स्ट्रोक केले. 54 धावा धावफलकावरती आहेत आणि पहिल्या विकेटसाठी ही सर्वाधिक मोठी भागीदारी देखील बनत असताना पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. 71 धावा ताई पॅकेज प्रभादेवी या टीमने देखील खालच्या दिवशी बनवल्या. आजच्या दिवशी 70 ही हायएस्ट जी मात्र सांघिक टोटल पाहायला मिळते. 8 चेंडू आणि विजयासाठी 16ची आवश्यकता. श्रेयस पुढचा बॉल. 8 चेंडू 16ची गरज.
यावेळेला वेगवान वेगवान भन्नाट वेगाने हा बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू येत असताना पाहायला मिळतो. या षटकामध्ये श्रेयसने केवळ 2 धावा खर्च केल्यात. मॅच मध्ये कमबॅक करणारे षटक राहू शकतं का? ज्या 2 फलंदाजांनी 3 षटकांमध्ये जिथे 52 धावा कुठून काढल्या, गोलंदाजांना हाणलं, धुतलं, परंतु या षटकामध्ये रन्स आल्या ते केवळ 2. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, कमबॅक करणारा षटक, 3 धावा आल्यात या षटकामध्ये. श्रेयसने मॅच मध्ये सामना जिवंत ठेवलाय. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. कुठे जाऊ नका मित्रांनो. येणारे 6 बॉल 6 चेंडू आणि 15ची आवश्यकता आहे. ही मॅच चांगली होणार. हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाणार यात मात्र शंका नाहीये. एक छोटासा ब्रेक घेऊयात, पुन्हा एकदा मैदानावरती येऊ. करण धुळे, ओमसाई बांद्रा टीमचा कर्णधार करण धुळे. जिथे कुठेही असाल कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधा, कारण अगदी या षटकानंतर लगेच टॉस करण्यात येणार आहे. करण धुळे कर्णधार, ओमसाई बांद्रा टीमचा कर्णधार. आपण त्यांचं लक्ष वेधूयात. आपण पाहतोय ना, कंपॅरिझन आपण पाहूयात. पूर्वार्धामध्ये 51-55 बनल्या होत्या. एक खेळाडू बाद झाला होता. उत्तरार्धामध्ये देखील 55 बनल्यात. खेळाडू बाद झालेला नाहीये, ही जमेची बाब आहे. बॅटिंग करणारा राजमुद्रा विक्रोली या टीमकडे कंपॅरिझन फार महत्वाचं होतं. 6 बॉल 15 धावा बनल्यात पूर्वार्धामध्ये, तर 6 चेंडू 15 धावा का बनणार नाहीत उत्तरार्धामध्ये? वेळ आपल्या हातामध्ये आहे. घड्याळाचे केवळ काटे फिरतात आणि वेळ आता कशी असेल कोणाची हे पाहावं लागेल. वासिकचे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. शेवटचा आणि अंतिम षटक, येणारे 6 चेंडू विजयासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. 6 गेंदे 15 रन, 6 चेंडू 15 धावा. वासिक गोलंदाजी मार्कवर देऊन चोपुरा असा खेळाडू सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. यावेळेला पहिल्या बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. मंगेश वैतीच्या बटमधून षटकार. या मंगेश वैतीचा वेगळाच आहे थाट. तो गोलंदाजांची लावतोय वाट. काय स्ट्रोक केलेत, काय फटकेबाजी करतोय मंगेश वैती. धो कोसळणारा पाऊस, परंतु धावा काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. रन्स आहे स्कोर कार्ड वरती 61. विजयासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू आणि 9 धावा. 5 चेंडू आणि 9ची गरज. 5 चेंडू आणि 9ची आवश्यकता. एक 61 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू आणि 9ची आवश्यकता. पुढचा चेंडू, आणखीन एक सरळ बाटणे. वॉड स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मंगेशच्या बटमधून आकर्षक षटकार. धन्यवाद. या ठिकाणी धर्मवीर चषकाला उपस्थित राहतात. ठाण्याची तोफ, ओळा माजिवड्याचा आवाज म्हणजेच प्रताप सरनाईक साहेब, म्हणजे धर्मवीर चषक. आनंद दिघे साहेबांच्या तालमीत घडलेले सारेच पदाधिकारी इथे येत आहेत, कारण नाव आहे कुणालभाई सरमळकर. यांना कौतुकाची थाप देण्यासाठी ओळा माजिवड्याचे आमदार आणि ठाण्याचा बुलंद आवाज या ठिकाणी
एक धाव येथे येत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय जिथे 68 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धाव संख्येची आवश्यकता. 3 चेंडू आणि 2 धावा. 3 चेंडू आणि 2 धावा. मंगेश वैती एकटा लढला. 18 चेंडू आणि 38 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या. नीडर अंदाजामध्ये त्याने बॅटिंग केली आणि आजचा दिवस जणू काय त्याचा हेच सांगण्याचा त्याने प्रयत्न केला. आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दस्तक दिली आहे. चेंडू ओलांडतोय सीमारेषा. मॅच इथे जिंकली आहे. राजमुद्रा विक्रोली आणि स्वीक्रोली या टीमने मिळवलंय घवघवीत यश. 10 विकेटने हा सामना इथे जिंकलाय. मंगेश वैदी बॅटिंग आवडली असेल ना तर मंगेश साठी टाळ्या व्हायला काय हरकत नाही. 42 धावांची नॉट आउट इनिंग साकारली मंगेश वैतीने. हॅलो, या ठिकाणी साहेबांचं आगमन झालं आणि मुंबईचं क्रिकेट आज साहेबही पाहत आहेत, कारण साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. धर्मवीर चषक ज्या नावाने आपण खेळतोय, गुरु शिष्याचं नातं असतं. मित्रांनो, आज आनंद दिघे साहेबांच्या तालमीत घडलेले एकनाथभाई शिंदे आणि नक्कीच प्रताप सरनाईक साहेब या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलेत. साहेब, या बँड्राच्या छत्रपती शिवाजी मैदानात पावसाळी क्रिकेटचा हंगाम सुरू होता. 2 दिवस चालणारा हा सामना आणि तुम्ही आता उपस्थित झालात. कृष्णा सातपुते आणि मंगेश वैती माहुल गावाच्या कोहिनूर हिऱ्याने साऱ्यांना मंत्रमुग्ध केलंय. तर या ठिकाणी पहिल्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस साठी यायचंय. कॅप्टनना विनंती आहे टॉस साठी यायचंय. आणि चला गिरीश, या पहिला टॉस होईल आणि परफॉर्मर ऑफ द मॅच श्रेयस, पराभूत संघात श्रेयस, विजयी संघात परफॉर्मर कृष्णा सातपुते आणि मॅन ऑफ द मॅच मंगेश वैती. आपण सगळ्यांनी या.